एवढ्या पुरणपोळ्या झाल्यात तयार हाय का। 50 पुरणपोळीची नाही, 50 नाही 55 पुरणपोळी आहेत। नमस्कार, कशा आहात सगळे। या सर्वांनी पुरणपोळी खायला। तर सकाळी सकाळी उठले, पुरणपोळीची ऑर्डर होती। मैत्रिणींच्या घरी ना स्वयंपाक आहे, तर म्हणजे बरेचसे पाहुणे येणार आहेत जेवायला। त्यांचा कार्यक्रम आहे तो, आज अक्षय तृतीया आहे ना, तर त्यांचा कार्यक्रम आहे तो। तर सकाळी सकाळी उठले, सगळं आवरून घेतलं, त्यानंतर पुरण वगैरे शिजवून नाश्ता पण करून घेतला। सकाळीच लवकर पुरण वगैरे शिजवून घेतलं। आणि तुम्हाला माहिती आहे पुरणपोळीचा घाट कसा असतो, व्यवस्थित झाल्या पाहिजे, नाहीतर लय डेंजर। तर आता मी तुम्हाला सांगते, माझ्या 25-30 पुरणपोळ्या झाल्यात तयार, थोड्या राहिल्यात त्या करून घेते आता। लय अवघड, आणि गरम तर एवढं होतंय ना, लय गरम होते, डेंजर गरम होते। मला त्याचं पहिलं जमत नव्हते एवढ्या पुरणपोळ्या, आता जमायला लागले, नाही तर आधी इतकं जमत नव्हत्या। आता हे पुरण किती टाकले माहितीये का, मी बनवले 2.25 किलो डाळ टाकली आहे, 2.25 किलो। बघू आता त्या अंदाजाने किती होतात, काय होतात। तर काय गा, हा जाऊ दे, येऊ दे। तर बघू त्या अंदाजाने आता किती होतात, काय होतात। अर्ध्या झाल्या, आणि जेवण पण लवकर आहेत ना त्यांची, त्याच्यामुळे पटकन करून द्यावं लागतं। तरी मला थोडस हे झालं, लेटच झालं बरं का। खरं तर पुरणपोळीची ऑर्डर याआधी सुद्धा घेतलेली आहे, पण तेव्हा मी एकटीने नव्हते बनवल्या, ते सोबत होती मैत्रीण माझ्या। यावेळेस ना सर्व मी एकटीनेच बनवलेलं आहे, जसं की पुरण शिजवणं, नंतर ते वाटून वगैरे घेणं, आणि त्यानंतर पोळ्या बनवणं, हे सर्व मी एकटीने केलेलं आहे। अक्षय तृतीयेला आपण सगळ्यांकडे पुरणपोळ्या करतोच, आपल्या सगळ्यांकडे पुरणपोळ्या असतातच, पण त्या मैत्रिणीकडे म्हणजे कार्यक्रम होता, आणि त्यानंतर बाकीच्या पाहुण्यांना सुद्धा जेवायला बोलवलं होतं, म्हणजे की एक 50 एक लोक जेवायला होती। तसं तर तिने 55 पुरणपोळ्या सांगितल्या, पण मी जास्त केल्या। आता मी 2.25 किलो डाळ टाकली होती, खरं तर 2 किलो डाळ टाकत नसतात म्हणतात, म्हणून मी 2.25 किलो टाकली, थोडी 1/2 किलो वरती घेतली आणखी थोडी, आणि गूळ घेतला 2 किलो। तर हा ना मला अंदाज इतका काही नव्हता याआधी, पण बऱ्याच जणांना विचारलं, तसं मी माझ्या अंदाजे सांगितलं होतं की 2-1 किलो लागेल म्हणून डाळ। आणि मग बाकी ज्या म्हणजे थोडेसे आपल्यापेक्षा वयाने जास्त आहेत, ज्या मावशी वगैरे, त्यांना 1-2 जणींना विचारलं होतं, त्यांनी सांगितलं की 2 किलो वगैरे डाळ लागेल म्हणून। आता मला ना मी हा पूर्ण अंदाज घेतला, आणि मला पूर्ण असं कळालं की 2 किलो डाळीमध्ये किती पुरणपोळ्या होतात, किंवा 1 किलो डाळीमध्ये चण्याच्या डाळीमध्ये किती पुरणपोळ्या होतात, हा बरोबर परफेक्ट अंदाज आलेला आहे। पीठ मळण्यासाठी माझा अंदाज थोडासा चुकला म्हणजे असा की ज्यात मी पीठ मळत होते ना, ते भांडं पडलं छोटं, त्यामुळे मग त्यात कमी पीठ मळलं गेलं। आता कसं असतं माहिती का, पुरणपोळीसाठी ना थोडं आधी पीठ मळावं लागतं, तुम्हाला माहिती आहे की पीठ पूर्णपणे ते मुरू द्यावं लागतं थोडंसं, 1 ते 1.5 तास, कोणी जास्तही मुरू देतं, 1 ते 1.5 तास मुरू द्यावं लागतं चांगलं। पीठ चांगलं छान असं हे झालं, भिजलं की त्यानंतर पुरणपोळी ही एकदम छान येते, लुसलुशीत येते। तर माझी पुरणपोळी तर एकदम छान लुसलुशीतच आलेली आहे, त्याचा काही विषयच नाही आहे, कारण मला माहिती आहे मी यानेच सगळं मॅनेज करत असते, प्रोसेस करत असते की पुरणपोळी लुसलुशीत यावी। आता तुम्हाला माहिती आहे बरेचसे जण पुरणपोळीमध्ये खूप परफेक्ट आहे, त्यांना माहिती आहे पुरणपोळी कशी करायची, काय करायची। तर ज्यावेळेस आपण पीठ वगैरे मळतो त्यात थोडंसं तूप वगैरे टाकत असते मी, आणि शक्यतो मी पहिलं नाही करायचे बरं का येल्लो पुरणपोळी, आता मी येल्लो पुरणपोळी करते। मला पांढरी पुरणपोळी नकोच वाटते, कारण ती पुरणपोळी आहे की नाही हेच कळत नाही, म्हणून मग मी हळद टाकत असते, पीठ मळताना थोडीशी हळद टाकते। तर मला ना 2 वेळा पीठ मळून घ्यावं लागलं,
म्हणजे गव्हाचं पीठ आहे ना ते 2 वेळा मळून घ्यावं लागलं. आणि हे करताना, पुरणपोळी करताना मी गव्हाच्या पिठामध्ये ना मैदा टाकते, थोडासा टाकते. जसं की आता समजा, कारण काय होतं की गव्हाचं पीठ ना कधी कधी खूप चांगलं दळून येतं आणि कधी कधी एकदम हे असतं, म्हणजे चिकटपणा अजिबात नसतो त्यामध्ये. त्यामुळे मग मी थोडासा तरी मैदा टाकत असते. जर असं काही झालं ना की पूर्णाचं म्हणजे खूप डेंजर काम आहे, पोळ्या फुटतात. म्हणजे माझ्यासोबत हे बऱ्याच वेळा झालेलं आहे, माझ्या पोळ्या फुटलेल्या आहे किंवा पुरण पातळ झालेलं आहे. त्यावेळेला मला अंदाज नव्हता. आणि कसं असतं, माणूस हळूहळू हळूहळू वेळेनुसार शिकत जातो सगळ्या गोष्टी. तर मला पण आता सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी जमायला लागलेल्या आहेत. खरं तर मी पाव किलोच पुरण टाकायचे ना, म्हणजे त्यावेळेला पुरण बनवायचे ना तेवढं पाव किलो, तर त्याचा सुद्धा अंदाज नव्हता मला. इतकी फेल होते मी की माझ्या त्याच्या सुद्धा पोळ्या व्यवस्थित येत नव्हत्या. साईडने म्हणजे पुरण बाहेर निघायचं त्याच्यामधून, पोळीमधून लाटताना. तर बऱ्यापैकी आता व्यवस्थित अंदाज आलेला आहे, आता मी करू शकते. आणि 2 किलो डाळीमध्ये किती पुरणपोळ्या होतात ना ह्याचा सुद्धा परफेक्ट अंदाज घेतलेला आहे मी. कारण 2-3 दिवसापासून मी व्लॉगच अपलोड नाही केले. माझे व्लॉग पेंडिंग आहेत, एडिट करणं नाही झालं, अपलोड करणं नाही झालं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. बाकीचे तर आपली ऑर्डरची कामं आहेतच, ती पण अजून करायची आहे दिवसभरामध्ये. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. बाय बाय.